नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण वर्ग 9वीचा चॅप्टर नंबर 5 त्यामधला प्रॅक्टिस सेट 5.2 पाहणार आहोत. त्यामधला पहिला प्रश्न आहे, इन अन एनव्हलप देअर आर सम 5 रुपीज नोट अँड सम 10 रुपीज नोट्स. म्हणजे एका एनव्हलपमध्ये काही 5 रुपयाच्या तर काही 10 रुपयाच्या नोटी ठेवलेल्या आहेत. द टोटल अमाउंट ऑफ द नोट्स टुगेदर इन 350 रुपीज. म्हणजे त्यांची जर बेरीज केली तर ते 350 रुपये होते. समोर त्यांनी दुसरी कंडिशन दिलेली आहे, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस दॅन बाय 10 दॅन नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. म्हणजे 5 रुपयाच्या नोटा ह्या 10 रुपयाच्या नोटापेक्षा 10ने लेस आहे, म्हणजे कमी आहे. then find the number of 5 rupees and 10 rupees note. आणि आपल्याला काढायचं काय आहे, 5 रुपयाच्या आणि 10 रुपयाच्या नोटा काढायच्या. त्यानुसार आपण प्रश्न उत्तर काढूया. उत्तर काढताना सर्वात पहिले तर मी लिहिलेलं आहे की लेट द नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स विल बी एक्स अँड 10 रुपीज नोट विल बी वाय. म्हणजे 5 रुपयाच्या नोटीसाठी आपण एक्स कन्सिडर केला तर 10 रुपयाच्या नोटीसाठी आपण वाय कन्सिडर केला. त्यामुळे काय होणार आहे, द व्हॅल्यू ऑफ एक्स नोट म्हणजे एक्स नोट 5 रुपयाच्या तर त्याला आपण 5x म्हणणार आहोत. आणि वाय 10 रुपयाच्या वाय नोटीसाठी आपण त्याला 10y असं म्हणणार आहोत. त्यानंतर द टोटल अमाऊंट, आपल्याला त्यांनी टोटल अमाऊंट दिलेली आहे म्हणून आपण लिहिणार आहोत टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट इज रुपीज 350. 350 काय आहे तर 350 त्याची टोटल अमाऊंट आहे. म्हणजे पूर्ण जर अमाऊंट पकडली तर ती 350 रुपये होईल असं त्यांनी आपल्याला तिथं सांगितलेलं आहे. त्यानुसार मग कंडिशन 1 काय म्हणते की 5 रुपयाच्या नोट आणि 10 रुपयाच्या नोट या दोघांची बेरीज होणार आहे पूर्णच्या पूर्ण 350 रुपये. आणि मी काय करतो तर या इक्वेशनला 5 ने डिवाइड करतो. म्हणजेच x प्लस 2y इज इक्वल टू 70. हे काय झालं तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आपण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मूळ जे इक्वेशन आपलं तयार झालं होतं या इक्वेशनला आपण इथं काय केलेलं आहे तर डिवाइड केलेलं आहे. कशानं केलेलं आहे तर बाय 5 न केलेलं आहे. म्हणून आपल्याला एक छोटं इक्वेशन मिळालं जे x प्लस 2y इज इक्वल टू 17 हे इक्वेशन आपल्याला मिळालं. त्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन दुसरी अट काय म्हणते, फ्रॉम सेकंड कंडिशन दुसरी कंडिशन काय म्हणते की 10 रुपयाच्या नोटचा डबल आहे. कशाच्या पेक्षा तर x म्हणजेच 5 रुपयापेक्षा आणि कितीने तर 10 ने. अशा प्रकारचा आपली सेकंड कंडिशन आहे. मग आपण काय करूया, जसं आपल्याला x समोर पाहिजे अगोदर पाहिजे तर आपण x लिहूया समोर, त्यानंतर y आणि इज इक्वल टू 10. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळालेलं आहे दुसरं इक्वेशन. आता सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये किंवा लिनियर इक्वेशन मध्ये आपण काय करतो तर अगोदर चिन्ह बघतो आणि चिन्ह बघितल्यानंतर मग ठरवतो की नेमकं ऍक्शन काय करायचे आहे. तर आता इक्वेशन 1 बघितलं, इक्वेशन 2 बघितलं, या एक्सच्या समोर पॉझिटिव्ह साईन आहे, या एक्सच्या समोर निगेटिव्ह साईन आहे. जेव्हा असे विरुद्ध चिन्ह येतात तेव्हा आपण नेहमी ऍडिशन करत असतो. म्हणून मी काय करेल तर ऍडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजे x प्लस 2y इज इक्वल टू 17 मायनस x प्लस 2y इज इक्वल टू 10. त्यांची ऍडिशन केली तर विरुद्ध चिन्हवाले ते काय होतील ते कॅन्सल होऊन जातील. त्यानंतर 2 प्लस 2 ते होतील 4y आणि 17 प्लस 10 म्हणजेच होतील 18. y ची व्हॅल्यू काढायची आहे तर y इज इक्वल टू 18 अपॉन 4 म्हणजे y इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे कितीचा भाग जाते 4 1 4 4 2 8 म्हणजेच कितीचा गेला 20चा. y ची व्हॅल्यू काय मिळाली तर y ची व्हॅल्यू मिळाली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4. आता मिळालेली व्हॅल्यू आपण काय करत असतो
तर मिळालेली व्हॅल्यू आपण नेहमी सबस्टिट्यूट करत असतो एखाद्या इक्वेशन मध्ये. ठीक. तर मिळालेली y ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 20 कशामध्ये पुट करायची, तर जे इक्वेशन आपल्याला सोपं वाटते त्या इक्वेशन मध्ये आपण पुट करणार आहोत. तर आपण पुट करूया इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 काय आहे, तर इक्वेशन 1 राहिलं होतं आपलं x प्लस 2y इज इक्वल टू 70 म्हणजे x प्लस 2y ची व्हॅल्यू 20 इज इक्वल टू 70. x इज इक्वल टू 20 इंटू 2 ते झाले 40 इज इक्वल टू 70. x इज इक्वल टू 17 मायनस 14 आणि x इज इक्वल टू किती आलं विद्यार्थी मित्रांनो 30. म्हणजे x ची व्हॅल्यू 30 आली. म्हणजे याचा अर्थ काय होते मित्रांनो, देअर आर एक्स म्हणून आपण काय कन्सिडर केलं होतं, तर एक्स म्हणून आपण काय केलं होतं 5 रुपीजच्या नोट्स आपण कन्सिडर केलं. देअर आर 13 नोट्स 5 रुपीज अँड y ची व्हॅल्यू मित्रांनो किती आली होती, तर ती आली होती 20. म्हणून y आपण काय कन्सिडर केलं होतं, तर y म्हणजेच काय झालं होतं 10 रुपीजच्या नोट्स आपण कन्सिडर केलं होतं. 20 नोट्स ऑफ 10 रुपीज इच. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या नंबरचा प्रॉब्लेम इथं बघितलेला आहे. त्यानंतर दुसरा नंबरचा प्रॉब्लेम बघूया. यानंतर तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आपल्याला म्हटलेला आहे द सम ऑफ द एज ऑफ द प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की दीपिका आणि प्रियंकाचे वय यांच्या वयांची बेरीज ही 34 इयर्स 34 वर्ष राहणार आहे. तर आपण सुरुवातीला काय करू, तर आपण प्रश्नामध्ये आपल्याला दोघांचंही वय माहित नाही, त्यामुळे आपण प्रियंकाची एज एक्स म्हणून कन्सिडर करू व दीपिकाची एज वाय म्हणून आपण कन्सिडर करू. त्याचनुसार त्यांनी दिलेली जी अट आहे, जी कंडिशन आहे ती काय आहे, तर फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार की या दोघांच्या वयांची बेरीज असं त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे. दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला दिलेली त्यांना 34, याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. त्यासोबत सेकंड कंडिशन फ्रॉम सेकंड कंडिशन काय म्हणते, सेकंड कंडिशन काय म्हणते आपल्याला प्रश्नामध्ये की प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स. म्हणजे प्रियंका ही मोठी आहे. कशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तर प्रियंका ही काय आहे, तर मोठी आहे कोणापेक्षा, तर दीपिकापेक्षा. आणि ती किती आहे, तर ती 6 वर्षानं मोठी आहे. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आपण याला सॉल्व्ह करू. याला आपण सरळ लिहूया. एक्स हा जो वाय आहे हा प्लस वाय आहे, हा इकडे आला तर तो मायनस होईल. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दुसरे इक्वेशन मिळाले. पहिल्या इक्वेशन मध्ये मी बघितलं तर वाय जवळ पॉझिटिव्ह साईन आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण बघून राहिलो तर वाय जवळ निगेटिव्ह साईन आहे. याचा अर्थ काय, तर दोन्ही चिन्ह विरुद्ध आहेत आणि जेव्हा विरुद्ध चिन्ह असतात तेव्हा नेहमी आपण काय करतो असतो, तर त्या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करत असतो. म्हणून इथं सुद्धा काय करणार आहोत आपण, ऍडिशन करणार आहे. तर ऍडिंग इक्वेशन 1 and 2. पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34 आणि दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. ऍडिशन करताना विरुद्ध साइन वाले व्हेरिएबल्स कॅन्सल होतील. एक्स प्लस एक्स झाला 2x, 34 प्लस एक्स झाला 40. एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे तर 40/2 आणि x इज इक्वल टू मिळाला आपल्याला 20. एक्स ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे 20. आपण काय करतो असतो, सबस्टिट्यूट किंवा पुट दोन्ही शब्द वापरले तरी चालेल. पुट काय करतो असतो, एक्स ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती काय करतो, पुट करतो. कशामध्ये करतो, इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन, तर दोन पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही ती व्हॅल्यू पुट करू शकता. जे इक्वेशन तुम्हाला सोपं वाटेल त्या इक्वेशन मध्ये जर केली तुम्ही तरी चालेल. आपण पहिल्या इक्वेशन मध्ये करून बघूया. पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34. एक्स ची व्हॅल्यू 20 एक्सच्या जागेवर पुट करू. 20 प्लस वाय इज इक्वल टू 34.
y इज इक्वल टू 34 मायनस 20 आणि y इज इक्वल टू काय होईल विद्यार्थी मित्रांनो 6. म्हणजे y ची व्हॅल्यू किती 34 मधून 20 गेले तर y इज इक्वल टू व्हॅल्यू किती येईल विद्यार्थी मित्रांनो 40. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 40 आली. म्हणजेच x ची व्हॅल्यू 20 आणि y ची व्हॅल्यू 40. याचा अर्थ काय होते विद्यार्थी मित्रांनो की प्रियंका एज is 20 years and Deepika's age is 40 years. म्हणजे प्रियंकाचं वय 20 वर्ष तर दीपिकेचं वय. नेक्स्ट क्वेश्चन 4थ्या नंबरचा बघूया. द टोटल नंबर ऑफ लॉयन अँड पिकॉक इन अ सर्टन झू इज 50 and the total number of their legs is 140. then find the number of lion and peacock in the zoo. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की एका झूमध्ये काही पिकॉक आहे तर काही लॉयन आहे आणि या दोघांची मिळून संख्या 50 राहील. त्यानंतर त्यांनी अजून एक माहिती आपल्याला दिली आहे जी आहे त्यांच्या पायांची संख्या ही 140 दिलेली आहे. तर त्यानुसार आपल्याला गणित सोडवायचं आहे. सर्वात अगोदर तर आपल्याला लॉयन म्हणून आपण x घेऊया व पिकॉकला y कन्सिडर करूया आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो समोर बघूया. यामध्ये आता कंडिशन 1 काय तयार होऊ शकते तर सर्वात पहिले आपण लिहिलेलं आहे लेट देअर बी अ लॉयन अँड वाय बी अ पिकॉक इन अ झू. त्या झूमध्ये x लॉयन आहेत आणि y पिकॉक आहे व फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय तयार होऊ शकते फर्स्ट कंडिशन x प्लस वाय इज इक्वल टू 50. कारण या दोघांची संख्या काय आहे तर 50 आहे आणि यालाच काय म्हणू आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन दुसरी अट काय दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी तर टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. म्हणजे पायांची संख्या दोघांची 140 आहे. पण आपल्याला माहीत आहे की लॉयनला 4 पाय असतात म्हणून आपण लिहिणार अ लॉयन हॅज 4 लेग्स. म्हणजेच तर लॉयनच्या पायांची संख्या आपण लॉयनला x कन्सिडर केलेला आहे म्हणून काय होणार विद्यार्थी मित्रांनो द लॉयन हॅज टोटल नंबर ऑफ लेग्स इज 4x. लॉयन 4x. या सारखं बिलकुल अ पिकॉक हॅज 2 लेग्स. पिकॉकला 2 पाय असतात हे आपल्याला माहीत आहे म्हणून आपण याला सुद्धा लिहू शकतो therefore टोटल नंबर ऑफ लेग ऑफ पिकॉक इज 2x इज इक्वल टू 2y. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फ्रॉम सेकंड कंडिशन दिलेल्या अटीनुसार सेकंड इक्वेशन काय तयार होऊ शकते आपलं तर 4x प्लस 2y इज इक्वल टू 140. 140 काय तर त्यांच्या पायांची एकूण संख्या आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या पूर्ण इक्वेशनला डिवाइड होऊ शकते 2 न तर आपण डिवाइड करूया कारण डिवाइड जर केलं तर इक्वेशन छोटं होते व सोडवण्यासाठी सोपं पडते. म्हणून 2 न डिवाइड केल्यानंतर 2x राहील प्लस y इज इक्वल टू 17. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. यानंतर मी चिन्ह बघतो इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये आणि दोन्हींमध्ये चिन्ह बघितल्यानंतर दोघांचे चिन्ह सारखे आहे व सारखे जेव्हा चिन्ह असतात तेव्हा आपण काय करतो असतो तर सबट्रॅक्शन करतो असतो. सबट्रॅक्शन मग लिहूया आपण सबट्रॅक्शन इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजे इक्वेशन 2 मधून आपण काय करूया तर इक्वेशन 1 हे मायनस करूया. म्हणून आपण पहिले दोन्ही इक्वेशन लिहून घेऊ. 2x प्लस y इज इक्वल टू 70
आणि x प्लस वाय इज इक्वल टू 50. 2x मधून x गेला x राहतो आणि y मधून y गेले तर 0 राहतो आणि 70 मधून 50 जर गेले तर 20 राहते. म्हणजे डायरेक्टली आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. x ची व्हॅल्यू किती आहे आपली तर 20. आता मिळालेली व्हॅल्यू काय करतो असतो आपण एकतर पुट करतो किंवा सबस्टिट्यूट करतो. म्हणून आपण करूया सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये आपण ती पुट करूया. तर आपण करूया इक्वेशन 1मध्ये. सोप्या इक्वेशनमध्ये पुट केली तर फारच चांगलं. तर इक्वेशन 1 काय आहे तर x प्लस वाय इज इक्वल टू 50. तर x ची व्हॅल्यू आहे 20 म्हणून आपण x च्या जागेवर 20 ठेवूया. y इज इक्वल टू 50 मायनस 20 आणि y इज इक्वल टू 30. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 30. आपण x म्हणून काय कन्सिडर केलं होतं तर आपण ते लिहून घेऊया. देअर आर 20 lions and 30 peacock on in the zoo. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 20 लॉयन्स राहतील व 30 पिकॉक राहतील आपल्या झूमध्ये. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया.